नमस्कार. गेली शेकडो वर्षे आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर करत आलोय, ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा वापर आपण प्रामुख्याने करतोय. पण ही नैसर्गिक संसाधनं एका ठराविक काळानंतर कुठेतरी संपणार आहेत आणि यामुळेच नवीन तंत्रज्ञान उदयाला येत असतं. हे नवीन तंत्रज्ञान म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा इलेक्ट्रिक मोटर्स. पण आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा इलेक्ट्रिक मोटर्स कोकणातल्या रस्त्यांवर, जिथे रस्ते निसरडे आहेत किंवा जिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, चढ उतार आहेत, अशा ठिकाणी हा व्हेकल्स तग धरू शकत नाहीत. आणि ही गोष्ट लक्षात घेताच कोकणातल्या एका गृहस्थांनी त्यांची कंपनी ग्रू ग्रीन आणि त्यांचा मुलगा, ज्याला यंगेस्ट सीईओ ऑफ द इंडिया असं ओळखलं जातं, त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत इलेक्ट्रिक मोटर्समध्ये एक नवीन इनोव्हेशन आपल्या समोर आणलेलं आहे. आपल्यासोबत आहेत ग्रू ग्रीन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर जयवंत गवस आणि त्यांचा 7वीत शिकत असलेला मुलगा रेवण गवस. तुम्हा दोघांचेही आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. जसं की मी म्हटलं की तुम्ही ग्रू ग्रीन या कंपनी मार्फत नवीन इलेक्ट्रिक व्हेकल्स, इलेक्ट्रिक स्कूटर्स आमच्या सगळ्यांच्या भेटीला आणलेले आहेत. तर कंपनीबद्दल तुम्ही काय सांगाल सर? मागची 4 वर्ष आम्ही या गोष्टीवर काम करतोय. म्हणजे 4 वर्षापूर्वी आमच्या लक्षात आलं की पेट्रोलचे भाव निश्चित वाढणार आहेत आणि लोकांच्या गरजा आणि पेट्रोलचा खर्च याच्यात मोठी तफावत असणार आणि याच गोष्टीचा फायदा म्हणजेच इलेक्ट्रिक स्कूटर जर आपण बाजारात आणली आणि लोकांच्या ती जर उपयोगाची असेल तर ती निश्चित एक चांगला व्यवसाय, चांगला उद्योग निर्मिती होईल. म्हणून मागच्या 4 वर्षापासून आम्ही याच्यावर काम करता आता जो आमचा प्रॉडक्ट फायनल झालाय तो निर्माण झालाय. मग त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला रिसर्च केला. रिसर्च म्हणजे मार्केट सर्वे. कारण आम्ही बघितलेलं होतं मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या आलेल्या आहेत, पण त्या सिंधुदुर्गातल्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून बनवल्यात का? तर नाहीत. तर त्यांनी वेगवेगळ्या स्थितीसाठी बनवल्या असतील. त्या गाड्या चांगल्या नाही आहेत का? तर आहेत, पण इथल्या परिस्थितीला त्या मॅच होत नव्हत्या. मग त्याच्यावर काम आम्ही करायला सुरुवात केली आणि ग्रू कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही 2018 मध्ये आम्ही कंपनी निर्मिती केली. आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. मग ग्रू कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे कनेक्ट म्हणजे काय, तर लोकांना जोडणं हा त्याच्या मागचा आमचा प्रामुख्याने विचार त्याच्या मागे होता. मग ग्रू ग्रीन, ग्रीन म्हणजे काय, तर आता जर बघितलं तर कधीही पाऊस पडतो, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचा आपण बघितलेला आहेच. मग हे का होतंय, तर निसर्गावर एक वेगळा दबाव आलाय ग्लोबल वॉर्मिंगचा. आणि हा कशामुळे, तर एक पेट्रोलची गाडी साधारण 2000च्या वर कार्बन उत्सर्जित करते, 2000 क्युबिक मीटरच्या वर, आणि त्याच्यामुळे बरंचसं नुकसान आपल्या निसर्गाचं होतंय. आणि ते जर नुकसान आहे, ते जर त्या नुकसानापासून जर वाचवायचं असेल तर इलेक्ट्रिक स्कूटर हा त्याच्यावर उत्तम उपाय असेल. आणि म्हणून आम्ही ग्रू ग्रीनची निर्मिती केली आणि त्याच्यावर काम सुरू केलं. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे आजोबा आणि तुमचे बाबा सैन्यामध्ये होते असं आम्हाला समजलं. मग तुम्हाला सैन्याची पार्श्वभूमी असताना सुद्धा तुम्ही बिझनेसकडे कसे काय वळालात? हा, माझ्या आजोबा 42ची रिटायरमेंट आहेत, नायब सुभेदार मेजर म्हणून, आणि माझ्या वडिलांची 81ची रिटायरमेंट आहे. मी BSc केलं, पण त्याच्यानंतर सैन्यात जाण्याचा एकदा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नव्हता. पण देशाची सेवा करण्याचं जे बळ आहे, ती उर्मी आहे, ती आजही तशीच कायम आहे. मग शेतीकडे मी वळलो. माझी 16 ते 17 वर्ष मी शेतीत काम केलं. म्हणजे 2000 पासून 2016 पर्यंत एक वेगळं काम केलं. नर्सरी माझी होती 16 पर्यंत. कृषी लक्ष्मी बायोटेक अँड रिसर्च सेंटर असं नाव होतं त्या नर्सरीचं. अजूनही तो बॅनर आहे. आणि त्याच्यात आपण सिंधुदुर्गात ज्या गोष्टीवर, म्हणजे ज्या वेगवेगळ्या रोपावर किंवा वनस्पतीवर अभ्यास झाला नव्हता, अशावर त्याच्यात आम्ही काम करायचो. पण रेवणचा जन्म झाला, त्याची ग्रोथ सुरुवात झाली, त्याच्यानंतर लक्षात आलं की याचा कल थोडा वेगळा आहे. मग त्याचा कल सगळ्यात महत्वाचा आमच्यासाठी होता आणि त्याच्याप्रमाणे त्याचे इलेक्ट्रिसिटी या विषयाचा जो कल होता, मग त्या दृष्टीने आम्ही शेतीचा व्यवसाय तो थांबवला आणि पूर्णपणे त्याला काय हवंय, त्याचा इंटरेस्ट कशात आहे, तो आम्ही वाढवत गेलो. आणि त्याच्यानंतर ते आता जे ग्रू ग्रीन, ग्रू कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि जो काय व्यवसायाचं स्वरूप ग्रो झालेला आहे, हा त्याचा एक परिपाक आहे असं म्हणता येईल. ओके. मी आताच प्रेक्षकांना म्हटलं होतं की यंगेस्ट सीईओ ऑफ द इंडिया असं म्हटलं जातं रेवणला. त्याचं कारण असं की या ज्या ग्रू कंपनीच्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत,
त्यामागचं संपूर्ण डोकं असेल, त्यामागचं पूर्ण स्ट्रक्चर, डिझाईन हे सगळं रेवणने केले. म्हणजे त्यामध्ये कुठले पार्ट्स वापरायचे हे सगळं रेवणने ठरवलेलं आहे. तर रेवण याबद्दल तू काय सांगशील? की हे सगळे पार्ट्स मी ठरवलेले आहेत आणि कन्फिगरेशन गाडीचं मी केलेलं आहे, बॅटरी मी स्वतः डिझाईन केलेली आहे. तर ह्या पूर्ण गाड्या मी डिझाईन केलेल्या आहे म्हणू शकता. बाकी गाडी आउटर तर कुठेही बनवू शकते, ते काही असू शकतं. पण जेवढे इंटरनल्स आहेत ते सगळे आपण डिझाईन केलेले आहेत. ओके. मला तुला विचारायचंय की तुला ही आवड कशी निर्माण झाली, की तुझं हे मोटिवेशन तुला कसं मिळालं? कसं म्हणजे मी लहान असतानाच मला इलेक्ट्रॉनिक्सची खूप आवड होती. मी शेंगदाणे खूप खोलून बघितले, ज्याच्यामध्ये सेल आणि लागतात, मोटर्स असतात, त्यातनं माझी आवड निर्माण झाली. ओके, मला सरांकडे यायचं आहे. सर, आपण ज्या आपल्या कंपनीतर्फे इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलेले आहेत, तर त्या स्कूटर बद्दल जरा माहिती सांगा आम्हाला. स्कूटर आता बघायला गेलं तर मागच्या 10-12-15 वर्षामध्ये प्रत्येक जण टू व्हीलर वापरतो. मग ती स्कूटर असेल किंवा बाईक असेल, प्रत्येक जण आपल्या आपल्या गरजेनुसार, आवडीनुसार ती वापरत असतो. पण आता आपण बघायला गेलं तर या बाईककडे किंवा या स्कूटरकडे पूर्णपणे डिपेंडंट झालो. त्यांच्यावर आपण अवलंबित्व आपलं वाढलेलं आहे. विदाउट बाईक आपण हँडिकॅप होतो. पण पेट्रोलची गाडी वापरणं हे सुद्धा आता प्रचंड खर्चिक झालेलं आहे आणि आपलं जे उत्पन्न आहे ते तेवढं राहिलेलं नाहीये. बरोबर. साधारण 100 हा काही दिवसापूर्वी होता, माझा 150 ते 200 वर रोजचा पेट्रोलच्या बाईक वरचा किंवा स्कूटरवरचा खर्च आपला झालेला आहे. म्हणजे वर्षाला आपल्याला एक बाईक सांभाळण्यासाठी किंवा एक स्कूटर सांभाळण्यासाठी किमान 80,000 ते 1,00,000 रुपये खर्च येतो. तुम्ही स्वतः प्रत्येक जण आपला स्वतःचा खर्च काढला तर तो तुमच्या लक्षात येईल. रोजचा रोज आपण तो खर्च करतो म्हणून तो आपल्याला दिसत नाही, पण जर हा कॅल्क्युलेट केला तर 80,000 पासून 1,00,000 जातो. असतं का आपलं एवढं इन्कम? कधीच नसतं. पण त्याच्यावर एवढं अवलंबित्व झालेलं आहे, आपण कुठूनही ते पैसे अरेंज करतो आणि त्याच्यावर खर्च करतो. तर आमच्या स्कूटरमध्ये आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक गाडी एका चार्जिंग मध्ये, चार्जिंग म्हणजे काय, जसं आपण आपला मोबाईल चार्ज करतो तशी आपली गाडी आपण कुठेही जिथे मोबाईल चार्ज करू शकतो तिथे चार्ज करू शकतो. आपण त्याच्या 2 पद्धतीच्या बॅटऱ्या दिलेल्या आहेत. 2 पद्धतीच्या गाड्या बनवल्या आहेत. एक आहे ती म्हणजे नॉन डिटॅचेबल बॅटरी, म्हणजे ती गाडीतनं बॅटरी काढता येत नाही. आणि दुसरी आहे ती डिटॅचेबल बॅटरी. ही डिटॅचेबल बॅटरी आपण कुठेही काढू शकतो, ती काढू शकतो आणि सहजपणे एक 10 ते 30 सेकंदात आपण ती काढून आपण जिथे मोबाईल चार्ज करतो तिथे नेऊन ती चार्ज करू शकतो. काही जण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मजल्यावर राहतात, तेही लोक आपल्या फ्लॅटमध्ये, आपल्या घरात नेऊन ती चार्ज करू शकतात. आता हा चार्जिंगचा खर्च येतो किती? कारण आपण 80,000 ते 90,000 रुपये वर्षाला खर्च करतो, कोण 60,000 करत असेल, कोण जास्तही करत असेल. मग ही गाडी एक चार्जिंग करताना साधारण 1.5 युनिट, आणि 1.5 युनिटचा खर्च जर आपल्याला बघायला 7 रुपये एक युनिट आहे, आम्ही 12 रुपये ते 15 रुपये पकडतो. मॅक्स टू मॅक्स जरी विचार केला तर 20 रुपयाच्या घरात येतो तो पर डे. म्हणजे 300 ते 600 रुपयात आपला महिना होतो. म्हणजे साधारण 3 ते 3,500 रुपयामध्ये आपण आपलं वर्षाचं फिरणं किती असून ते आपण मॅनेज करू शकतो. म्हणजेच आपण वर्षाला 70 ते 80,000 रुपये आपण जे पेट्रोलवर खर्च करतो ते वाचवू शकतो. आणि हे आपलं वैशिष्ट्य आहे आपल्या गाडीचं. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपण ज्या गाड्या डिझाईन केल्या आहेत त्या सिंधुदुर्गातल्या स्पेशली जे खडबडीत रस्ते आहेत, जे चढाव उताराचे रस्ते आहेत, अडचणीचे रस्ते आहेत, या सगळ्या रस्त्यावर आपल्या गाड्या सहजपणे धावू शकतात. साधारण 150 ते 200 किलो वजन, म्हणजे डबल सीट ते सहजपणे धावू शकतात अशा आपण गाड्या डिझाईन केल्या. अगदी म्हणजे आम्ही गाड्या डिझाईन करण्यापूर्वी, त्याची ताकद डिझाईन करण्यापूर्वी अगदी शिवापूर पासून, म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या शिवापूर पासून ते देवळातल्या मोंड बापारड्यापर्यंत सगळ्या गावात जिथे जिथे कठीण परिस्थिती आहे तिथे तिथे आपण त्या गाड्या फिरवलेल्या आहेत आणि त्या चेक केल्यानंतर आता आपण त्या मार्केटमध्ये आणतोय. ओके, म्हणजे प्रॉपर टेस्टिंग नंतर आपण ह्या गाड्या लॉन्च केलेल्या मागचे आहेत. 2 वर्ष आपण केवळ गाड्यांचं टेस्टिंग करतोय. अच्छा. वेगवेगळ्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून तिथे काय लागेल याचं टेस्टिंग करतोय. त्याचप्रमाणे आपण कॅटेगरी करतोय, वेगवेगळी कॅटेगरी. जसं की कॉलेजची मुलं असतील त्यांची गरज वेगळी आहे. एखादा मार्केटिंग करतोय म्हणजेच तो
दिवसभरात 100 ते 200 किलोमीटर फिरतोय, त्याच्यासाठी आपण वेगळं डिझाईन केलंय. एखादी महिला आहे, गृहिणी आहे, तिची गरज काय आहे, तिच्यासाठी आपण वेगळं डिझाईन केलंय. त्याच्याचबरोबर एखादा शेतकरी आहे, तर शेतकऱ्याची काय गरज आहे, एखादा बागायतदार आहे तर बागायतदाराची काय गरज आहे, एखादा मच्छीमार आहे, आम्ही मच्छीमारांसाठी स्पेशल डिझाईन केलेलं आहे. आम्ही हे सगळं सर्वे करत असताना आमच्या लक्षात आलं, आमच्या किनाऱ्यावर आपण वेंगुर्ल्यामध्ये, शिरोड्यामध्ये, केरवाडीमध्ये आम्ही गेलो, तिथे बरेचसे मच्छीमार मिळाले. तर त्यांची समस्या होती, त्यांना एक होंडाचं मशीन लागतं, साधारण 45 किलोच्या आसपास त्याचं वजन असतं आणि 2 मशीन लागतात ती त्यांना, एक ती छोटी ट्रॉलर चालवायला. जोपर्यंत तो मच्छीमार तरुण आहे तोपर्यंत सहज खांद्यावर म्हणून घेऊन जाऊ शकतो, पण जसजसं त्याचं वय वाढत जातं त्याच्यानंतर त्याला ते जमत नाही. पण त्यांनी आम्हाला विनंती केली, साहेब आम्हाला अशी एक गाडी बनवून द्या ज्याच्यावर आमच्या ह्या दोन्ही होंडाच्या मशीन्स आम्ही त्याला टाकून सहजपणे नेऊ शकतो. आम्ही त्याचं पण डिझाईन केलेलं आहे, ते लवकरच आता बाजारात आपलं येईल, जेणेकरून त्या मच्छीमारांसाठी ते सोयीचं होईल. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही कस्टमाइज डिझाईन तयार करताय लोकांसाठी. येस, आम्हाला वाटतं आम्हीच असे असू, कोण असेल तर माहित नाही मला, पण आम्ही जसे असू की जो फक्त कस्टमरचा विचार करतोय त्याला ते गरजेचं असं, त्याने ज्या कामासाठी ती गाडी घेतलेली आहे ते त्याचं काम हवं, हा आम्ही प्रयत्न प्रत्येक ठिकाणी केलेला आहे. आणि असा एखादा कस्टमर आला की मला अशा पद्धतीची गाडी हवी आहे तर आपण ती देऊ शकतो. ओके सर, मला सांगा आता आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती शोरूम्स आहेत? आता आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही जवळजवळ 12 ते 13 ठिकाणचं शोरूम्स आमचं फायनल झालेत, अग्रीमेंट झालेले आहेत, जागा फायनल झाली, कोणाला द्यायचं हे फायनल झालंय. त्यातला पहिला शोरूम जो आमचा आहे तो देवगडच्या आरे फाट्यात 2 तारीखला आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे. मालवण असेल, वेंगुर्ला आमचं फायनल झालंय, कुडाळ फायनल झालंय, ओरोस फायनल झालेला आहे, बांदा, तळवडे, वेतोरा, माणगाव, झाराप एरियामध्ये तो होईल. असे बरेचसे शोरूम फायनल झालेले आहेत. बाकीचे बरेचसे आता स्टेज मध्ये आहेत. पुढच्या साधारण 1 महिन्याभरामध्ये जिल्ह्यातल्या सगळीकडे ह्या गाड्या मिळतील. आणि विशेष करून आम्ही काय काळजी घेतलेली आहे, नुसती गाडी विकणं हे महत्वाचं नाहीये, तर गाडी विकल्यानंतर त्याला जी सर्व्हिस आहे हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही हा प्रयत्न केलेला आहे जिल्ह्यामध्ये की दर 15 किलोमीटर आमचा एक शोरूम आणि सर्व्हिस अथॉराइज सर्व्हिस स्टेशन असेल, जिथे आमच्या प्रत्येक कस्टमरला त्याच्या अडचणीवर लगेच पर्याय मिळेल आणि त्याचं काम सोपं होईल. ओके, आता प्रत्येक कुठलीही गाडी असू देत, 2 चाकी असू देत, 4 चाकी असू देत, प्रत्येक गाडीला एक पुढे काही दिवसांनंतर काम निघतं, मेंटेनन्सचं काम असतं. तर आपल्या गाडीला मेंटेनन्सचा खर्च किती येतो? ओके, एक छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. पेट्रोलची गाडी आपण जर बघितली, मग मी पेट्रोलचा खर्च सांगितला, पण पेट्रोलची गाडी नुसत्या पेट्रोलच्या खर्चावर राहत नाही, तर तिला त्याच्यानंतरचा मोठा खर्च असतो तो म्हणजे सर्व्हिसिंगचा, आणि तो साधारण 15,000 असतो. जर तो 15,000चा खर्च आम्ही नाही केला तर तो खर्च, पेट्रोलचा खर्च वाढत जातो. त्याच्यामुळे जो पेट्रोलचा मेंटेनन्सचा खर्च जो करतो त्याची गाडी चांगली असते आणि त्याला पेट्रोलचा खर्चही कमी असतो. त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर याचा खर्च 200 रुपये महिना आम्ही दिलेला आहे. आम्ही काय केलंय, आम्ही जो अभ्यास केला त्यात बघितलं की बरेच जण पेट्रोलची गाडी चालवतात, पेट्रोलची गाडी चालवत असताना त्याच्यातलं ऑइल संपलं तरी ते चालवत राहतात. म्हणजेच काय, त्यांना माहित नसतं की माझ्या गाडीत दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जे काही कंपनीने शेड्यूल दिले त्याप्रमाणे ऑइल बदलायचं असतं, हे माहित नसतं, म्हणून ते तसं करतात. मग त्यांना शिक्षित करणं गरजेचं आहे. मग आम्ही काय केलंय, आम्ही प्रत्येक कस्टमरला महिन्यातनं एकदा त्याने त्याच्या जवळच्या शोरूम कडे नेऊन एकदा ती गाडी द्यायची आणि सर्व्हिसिंग करून घ्यायचंय. अर्थात इथे ऑइल नाहीये, ऑइलचा एक थेंबही लागत नाही, पण ऑइल जरी नसलं तरी इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे त्याला रस्टिंग येतं, कुठेतरी वायर लूज झाली असते, कुठे त्याच्यामुळे करंट फ्लो होत नसतो, वगैरे वगैरे, असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात. हे जर प्रॉब्लेम्स तुम्ही योग्य वेळोवेळी काढून घेतला तर तुमची गाडी परफॉर्मन्स चांगली देईल, म्हणजेच तुम्ही हॅपी असाल. आणि त्याचा खर्च किती आहे, महिन्याला फक्त 200 रुपये. हा एवढा छोटासा खर्च आम्ही त्यात ठेवलेला आहे. ओके सर, आता तुम्ही म्हणालात की तुमच्या ज्या गाड्या डिझाईन केलेल्या आहेत त्या मोस्टली सामान्य लोकांसाठी डिझाईन केल्यात तुम्ही. मग या तुमच्या उत्पादनातून सामान्य लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची तुम्ही काही तरतूद केली आहे का? हो. आणखी एक छान प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बघितलं आम्ही की गाडी आपण घेतो,
पेट्रोलची गाडी किंवा बाईक आता फायनान्समुळे गाडी घेणं अगदी सोपं झालेलं असतं. पण फायनान्समुळे गाडी घेतल्यानंतर गाडीचा हप्ता भरण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. बरोबर. इथे आमची गाडी घेतल्यामुळे सगळ्यात पहिला फायदा होतो तो म्हणजे जर तुम्ही ती कर्जाने गाडी घेतलेली असेल तर तुमच्या पेट्रोलच्या खर्चासाठी जो काही खर्च होता, पेट्रोलसाठी लागणारा जो खर्च होता त्याच्या बचतीच्या निम्म्या खर्चाचा तुमच्या खर्चाचा हप्ता निघून जातो. जर बघितलं 3 ते 5 हजार रुपये साधारण आपल्याला पेट्रोलचा खर्च असतो आणि इथे 1800 ते 2000 रुपये हप्ता येतो. मग ह्या एवढ्यात ती गाडी नील होऊन जाते. पण हा एक पहिला बेसिक आपण सेव्हिंग म्हणूयात त्याला, आणि सेव्हिंग म्हणजेच उत्पन्न असतं. आणि दुसरा महत्वाची गोष्ट आम्ही दिलेली आहे उत्पन्नाच्या बाबतीत. गाडी घेतल्यामुळे उत्पन्न होणार आहे हा अतिशय आकर्षक मुद्दा आम्ही दिलेला आहे आणि हा सगळ्यांना आवडतो. कोणी श्रीमंतापासून गरीबापर्यंत आणि शिकलेल्यापासून अशिक्षितापर्यंत सगळ्यांना हा मुद्दा आवडलेला आहे आणि लोकांना चांगल्यापैकी घेतलाय. काय आहे ते सांगतो तुम्हाला. आपण बघतो गुगल पे मागच्या 2-3-4 वर्षात बऱ्यापैकी फेमस झाले. फोन पे अशा बरेचसे ऍप्लिकेशन फेमस झालेली आहेत. याच्या मुळाशी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं का फेमस झाली आहेत. तर त्यांनी रेफरल इन्कम दिलं. तुम्ही वापरा, तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला झालेला फायदा तुमच्या जवळच्या माणसाला सांगा आणि त्यांना वापरायला लावा. त्याच्यामुळे त्यांनी 51 रुपयापासून आय थिंक 151 रुपयापर्यंत फायदा दिलाय. आणि त्याच्यामुळे गुगल पे किंवा त्याच्यासारखी तत्सम जी ऍप्लिकेशन्स आहेत ती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली. केवळ 100 किंवा 151 रुपयासाठी जर लोक एवढं काम करत असतील, त्याच्यामुळे त्यांचाही फायदा होत असेल आणि कंपनीचाही फायदा होत असेल, तर आपण का करू नये. मग याच्यावर आम्ही जवळजवळ 2 वर्ष काम केलं. वेगवेगळे डिझाईन्स बनवली, तोडली मोडली आणि एक फायनल डिझाईन आपण तयार केलं. काय केलं, आम्ही बघितलं की एखादा व्यक्ती गाडी घेऊन जातोय तर त्याच्या मागे लोक फॉलो करतायत, त्याला फॉलो करतायत, त्याला विचारतायत की अरे कुठे गाडी घेतलीस, काय घेतलीस. पण त्याला ते सांगण्यासाठी वेळ नाहीये, कारण तो त्यांचं काम नाहीये. आणि का सांगावं, कारण सांगण्यासाठी जर तो थांबत राहिला तर त्याचं काम निघून जाणार. म्हणून आम्ही इथे रेफरल इन्कम दिलं. तुम्ही गाडी घेतलात, ही गाडी तुम्हाला झालेला फायदा तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना सांगा किंवा जो तुम्हाला विचारेल त्याला सांगा. त्याचाही आम्ही रेफरल इन्कम दिलेला आहे जो अत्यंत उपयोगी आहे हे आमच्या लक्षात आलं. हे आम्ही कोविड पर्यंत संपूर्ण केलं होतं. साधारण 2,500 पासून 5,000-5,500 रुपयाचं इन्कम आम्ही दिलंय, जे घवघवीत आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्याला हेल्दी आपण म्हणता येईल आणि जेणेकरून त्याचा हप्ताही निघतो आणि त्याला इन्कमचा सोर्स पण निघतो. आमच्याकडे अशी बरीच मंडळी येऊन आम्हाला भेटली की सर मला पूर्ण वेळ हे काम करायचं आहे, कारण हे काम सांगत असताना मला प्राईड फील होतं. मी एक देशासाठी काम करतोय, एक पर्यावरणासाठी काम करतोय, एक लोकांच्या हिताचं काम करतोय हे मला जाणवतंय. म्हणून मी तुमच्याकडे येऊन जोडणार आहे. आणि तसं त्यांनी काम करायला सुरुवात केली. पण आमच्या लक्षात आलं आमच्याकडे 3 पर्याय आम्ही ठेवलेत, त्यांचा ते थोडासा उल्लेख करतो. पहिला पर्याय जो आहे तो तुम्ही रोख रक्कम भरा आणि गाडी घेऊन जा. 1 ते 2% लोक केपेबल असतात, पण आज सगळ्यांकडे तेवढे पैसे नाहीयेत. दुसरी महत्वाची गोष्ट, पैसे नाहीयेत पण खर्च थांबलेला आहे का, कारण पेट्रोलचा खर्च त्यांचा रोजचा आहे, तो साधारण 3 ते 5,000 आहे. पण तरी पण एवढे पैसे नाहीयेत म्हणून तो त्यांना रोजचा करावा लागतो. मग काय करायचंय. मग दुसरा पर्याय आम्ही भेटला. आम्ही जिल्हा बँकेने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने स्पेशली सतीश सावंत साहेबांचे मी त्याच्यासाठी स्पेशली आभार मानेन, कारण त्यांनी आम्हाला एक रेड कार्पेट दिला. येस, आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण तुम्ही एक चांगलं काम करताय. आणि जिल्हा बँकेने कर्ज उपलब्ध करून दिलं. फक्त 15% डाऊन पेमेंट तुम्ही भरा, बाकीचं कर्ज आम्ही देतो. 5 वर्षासाठी त्यांनी हप्ते मांडून दिले. 1820 ते 1850 असा हप्ता येतो, जो सहज कोणालाही परवडण्यासारखा असतो. आणि त्याच्यात नंतर ती गाडी लोक घ्यायला लागली. ओके. आणि तिसरा पर्याय, आता बघितलं फर्स्ट वेव्ह झाल्यानंतर आणि सेकंड वेव्ह पर्यंत हे योग्य होतं की 15,000 भरा आणि गाडी घेऊन जा. पण सेकंड वेव्ह सुरू झाली आणि आम्ही थोडेसे तणावात आलो. अरे लोकांकडे पैसे नाही आहेत, मग काय करायचं. म्हणजे जनरली सेकंड वेव्ह जी सुरू झाली ती 15 एप्रिलच्या आसपास सुरू झाली. आम्ही 1 मे पासून 15 मे पर्यंत काम सुरू केलं.
कारण त्यावेळेस आमच्याकडे पण वेळ होता, लोक पण आमच्याकडे येत नव्हती, लोकांशी बोलता लोकांना भेटता येत नव्हतं. मग काय करायचं? मग आम्ही तिसरा पर्याय निर्माण केला, फक्त 2000 भरा, गाडी बुक करा. पहिल्या ह्याच्यात आम्ही काय म्हणालो की तुम्ही कॅश भरा आणि घेऊन जावा. दुसऱ्यात तुम्ही डाऊन पेमेंट भरा. आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये आम्ही फक्त बुक करा. किती रुपयात? 2000 रुपयामध्ये, जे आज आपलं पॉकेट मनी असतं. पेट्रोलची गाडी असेल तर महिन्याचा निम्मा खर्च असतो तो सहज कोणी भरू शकतो. आता ह्या 2000 मध्ये सुद्धा आम्ही उत्पन्न देता येईल का याचा विचार केला, तर रेफरल इन्कम पुन्हा इथे दिला. तुम्ही भरा, ही माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा, तिथूनही तुम्हाला एन्क्वायरी येते, सहजपणे एन्क्वायरी येते. ती एन्क्वायरी कन्व्हर्ट झाली, त्यांनी बुकिंग केलं की तुम्हाला आम्ही पहिलं उत्पन्न दिलंय ते 100 रुपये, जे आज मोठं आहे. आणि दुसरं बायनरी इन्कम दिलंय ते 200 रुपये. असं तो किंवा ती व्यक्ती दिवसभरात 2000 रुपये सहजपणे कमवू शकते. अशी बरीचशी मंडळी आज आमच्याकडे आहेत, ज्या गृहिणी आहेत, कॉलेजला जाणारी आहेत, व्यवसाय करणारी आहेत, छोटी मोठी नोकरी करणारी आहेत. अशी लोक आमच्याकडे आहेत जी महिन्याला केवळ इतरांना बुकिंग करायला लावून 50 ते 70,000 रुपये कमवत आहेत. आणि ही मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आमचा बिझनेस पण वाढतोय, लोकांना गाडी घेणं सोपं पण होतंय. आता याच्यातच ती आम्ही 50% डिडक्ट केले आणि 50% त्याला रक्कम दिली आहे, जेणेकरून त्याची गाडी पण फ्री होते आणि त्याच्या रोजच्या गरजांना पण पैसा मिळतोय. अशा 3 पद्धती आपण दिलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीचा प्रत्येकाने फायदा घ्यावा असं मी आवाहन करेन. ओके, मग तुमच्या या नवीन आगळ्या संकल्पनेला लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रचंड. जिथे जाऊ तिथे, कुठच्याही ऑफिसमध्ये जाऊ तिथे आम्हाला मिळतंय. जसं की स्पेशली मला सांगता येईल की हा जो तिसरा प्रकार आहे त्या पद्धतीने कोणीतरी आमचा एक व्यक्ती वेंगुर्ल्यात गेला होता. वेंगुर्ल्याच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो कोणाला तरी डेमो दाखवत होता किंवा फिरत होता. तर तिथले जे कार्यकारी अधिकारी आहेत, सोनगे साहेब, त्यांनी ती बघितली गाडी आणि त्याला बोलून घेतलं. कुठे? त्यांनी चालून बघितलं आणि माझ्याशी संपर्क साधला. कर्मधर्म सहयोगाने मी त्या दिवशी तिथेच होतो. आमची 3 तासाची मीटिंग झाली. गाडी तिथेच ठेवून घेतली त्यांनी. त्याचे पैसे नंतर दिले. मी म्हटलं सेकंड म्हणजे 20, 25, 30,000 लोकांनी चालवली गाडी तुम्हाला कशी द्यायची? मी देऊ शकत नाही. मग ती ठेवून घेतली त्यांनी गाडी आणि नवीन गाडी जेव्हा आम्ही आणली तेव्हा ती त्यांना दिली. इतकी छान. आणि त्याने तिथे साधारण बऱ्याच ठिकाणी फ्री चार्जिंग स्टेशन देतोय. म्हणजे लोकांना गाड्या चार्ज करण्यासाठी वेंगुर्ला नगरपालिकेने ती व्यवस्था करून दिली. असंच बऱ्याच ठिकाणी, जसं मागच्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आमचे लोक कोणीतरी डेमोज देत होते गाडीचे, त्यावेळी तिथे पण जोशी साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आणा, या इथे आम्ही तुम्हाला चार्जिंग स्टेशन्स इथे देतो, जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांना, जिल्हा कार्यालयात येणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीचा रिस्पॉन्स येतोय अधिकारी वर्गाकडून. आणि सर्वसामान्यांच्या तर फायद्याच आहे, हिताच आहे. त्याच्यामुळे जिथे जाऊ तिथे तो रिस्पॉन्स आपल्याला येतोय. ज्यांना माहित नाहीये त्यांनी तो सुद्धा माहिती करून घ्यावा आणि लाभ घ्यावा. ओके, प्रत्येक गाडीचं आपल्याला नाव माहिती असतं की एक तर इंग्लिश असतं किंवा एक तर स्टायलिश असतं. पण ग्रू ग्रीन कंपनीने ज्या गाड्या आपल्यासाठी आणलेल्या आहेत त्यांचं नाव जरा हटके आहे. मला सरांना विचारायचं आहे की तुम्हीच सांगा आमच्या प्रेक्षकांनाही, तुम्ही जी नावं ठरवली ती कशा पद्धतीने, त्यावर तुमचं मागे विजन काय होतं आणि ती नावं. येस, थोडीशी वेगळी स्टोरी आहे त्याला. ऍक्च्युली मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर, BSc झाल्यानंतर सिंधुदुर्गातच राहिलो. जनरली आपल्याकडची लोक शिकतात आणि बाहेर जातात. मी थोडासा वेगळा आहे त्याच्यात. मी बाहेर जाऊन नोकरीसाठी एकही अर्ज केलेला मला आठवत नाही. व्यवसाय करायचा आहे आणि तो सुद्धा आपल्या पहिल्या शेतीकडे वळलेलो होतो. त्यामुळे इथल्या मातीत मी वावरलेलो आहे. दशावतारी नाटकात मी बरीचशी कामं केलेली आहेत. त्यामुळे इथल्या मातीत इथला रंग सगळा मिसळलेला आहे. मग नावं काय ठेवायची याच्यावर माझी रेवणची ज्यावेळेस चर्चा झाली, त्याचं पण नॉलेज त्याच्यातलं मोठं नॉलेज आहे त्याच्यातलं. त्यावेळेस आम्ही वेगवेगळं काम करत होतो. मग काय नाव ठेवायचं? पहिली जनरली जसं
इंग्लिश नाव आपल्याला सुचतात. आपण कावासाकी, मी आता कुठच्या ब्रँडचं नाव घेत नाही, पण कावासाकी आहे त्याचा अर्थ काय हे आपल्याला माहित नसतं. बरोबर. त्यांनी ते का बनवलं माहित नाही, पण ते आपल्याला इतकं आपल्या ओळखीचं झालेलं आहे की ते आपलंच नाव आहे, आपल्याकडचं नाव आहे असं आपण त्याला म्हणतो. मग आपल्याकडचं नाव का असू नये याच्यावर आम्ही काम केलं. आणि याच्यावर काम केल्यानंतर काय असावं, स्पीड, गाडी म्हणजे स्पीड आहे, त्याला वेग आहे, वेग आहे, मग त्या वेगाशी संबंधित काही नाव ठेवू शकतो का, याच्यावर आम्ही काम केलं. आणि ते काम करताना आम्हाला इलैगो हा शब्द आवडला, आठवला, तर आमचं निर्माण झालं आणि मग ते नाव आम्ही फायनल केलंय, इलैगो. इलैगो इलैगो म्हणजे अगदी आपल्या बोली भाषेतला आपल्या जवळचा शब्द. आता त्याची थोडीशी स्टोरी सांगतो. ज्यावेळेस आम्ही हा फायनल केला, बऱ्याच जणांना सांगतो काय आहे ना गाडीचं नाव, इलैगो. इलैगो सांगितल्यानंतर तो पहिला जर्मनीत जातो, मग जपानमध्ये जातो, कोरियात जातो, चीन मध्ये जातो, आणि नंतर अरे हा आपला मालवणी शब्द आहे. आपण बायकोला सांगतो ना, की एखाद्या मुलीला सांगतो ना, थांब इलैगो. मग हा इलैगो शब्द आम्ही फायनल केल्यानंतर त्याचं ब्रँडिंग पण केलेलं आहे. ते थोड्या दिवसात रजिस्टर्ड म्हणून, ट्रेडमार्क म्हणून ते नाव येईल. मग इलैगोचे अजून कुठले कुठले मॉडेल्स आहेत? इलैगो हा मेन भाग झाला आपला. या ब्रँडने ती गाडी जाईल, पण वेगवेगळे मॉडेल्स असतील, त्या मॉडेल्सला आपण नावं दिलेली आहे. सगळ्यात पहिलं जे आमचं आवडलेलं नाव आहे ते कोकोनट. कारण नारळाशी आमचं काही चालत नाही हो. ना चटणी चालत, ना भाकरी आपण खाऊ शकत, ना आमटी, म्हणजे नारळ नसेल तर आम्ही जेवू शकत नाही, अशी आमची कोकणातली अवस्था आहे. तशीच गाडीशिवाय आम्ही चालू शकत नाही, म्हणून आम्ही कोकोनट, इलैगो कोकोनट हे नाव दिले. आणि त्याच्यात आम्ही जवळजवळ 35 ते 40 रंग देणार आहोत, आणि तेही आकर्षक, एकापेक्षा एक. तुम्ही बघितले ते रंग, आकर्षक रंग आहेत, एकापेक्षा एक असे आपण ते देण्याची क्षमता आपण निर्माण आपली केलेली आहे. त्याच्याच बरोबर दुसरा कोकम हे नाव दिले आम्ही दुसऱ्या एका गाडीला. ही मजबूत आहे, कोकम आयुर्वेदिक आहेच. तसंच ती जी कोकमची जी गाडी आहे, प्रचंड ताकदीची गाडी आपण तयार करतोय. अजून ती बाजारात आणलेली नाहीये, पण येत्या नजदीकच्या काळात आपण ती बाजारात आणू. सगळी कामं ती करेल, सगळी काम करेल, प्रत्येकाचं ते सगळं काम करेल. आणि ताकदीची म्हणजे अगदी माझा दावा आहे, ती कुंभवड्याचं चढाव चढेल. अच्छा. म्हणजे कुंभवड्याचा चढाव सिंधुदुर्गातला सगळ्यात अवघड चढाव आहे असं आपण मानलं जातं, तो ती चढेल असा माझा दावा आहे. आता बघू, येणारा काळ तो आपल्याला सांगेलच. म्हणजे प्रत्येकाला ती हवी असेल अशी आपण ती गाडी बनवतोय, म्हणून तिचं नाव इलैगो कोकम आम्ही ठेवलेलं आहे. तिसरं जे नाव महत्वपूर्ण सांगता येईल ते इलैगो कुर्ली. कुर्ली म्हणजे आपण कोकणी माणसं खेकडे वृत्तीसाठी प्रसिद्ध आहोत असं म्हटलं जातं, पण माझा त्याला विरोध आहे. मग त्याच कुर्लीला आम्ही लोकांच्या मदतीची कशी होईल याचा प्रयत्न केलाय. या कुर्लीचं वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल. मी मगाशी माझ्या बोलण्यात सांगितलं की माझा 16 वर्षाचा शेतीतला अनुभव, शेतीत काम करत असताना जी मला अडचण आलेली आहे, मग दूध वाहतूक असेल, खत वाहतूक असेल, जे आपण शेतीची उत्पादनं करतो, भात असेल किंवा काही असेल, याची वाहतूक करणं हे सगळ्यात अवघड असायचं. म्हणजे सगळ्यात मोठा खर्च कुठे येतो, जर आंबा बागायतदाराला विचाराल तर आंबा काढेपर्यंत त्याला खर्च नाहीये. तो आंबा काढल्यानंतर तो घरी आणणं, त्याच्यानंतर तो घरातनं बाजारात आणणं हा सगळ्यात मोठा अवघड गोष्ट असते. कोणाला तर छोट्या शेतकऱ्यांना. मोठ्या शेतकऱ्यांच्याकडे मोठ्या गाड्या असतात, ते चालून जातं, पण छोट्या शेतकऱ्याला ते परवडत नाही. त्याचा रिक्षाचा खर्च सगळ्यात मोठा असतो. मग ही कुर्ली जी आहे ती त्यांना उपयोग होईल, दूध वाहतुकीसाठी उपयोग होईल. आंबा बागायतदारांना कशी उपयोगी होईल त्याचं सांगतो. साधारण 300 ते 500 किलो वजन ती कॅरी करेल. म्हणजे साधारण 5 ते 6 क्रेट आंबा ती कॅरी करेल. आणि हे सगळं 20 ते 30 रुपयात होईल. किती वेळा 100 किलोमीटर तो 20 रुपयात जाईल, म्हणजे ते निश्चित त्याचा फायदा होईल. हीच गाडी, दुसरी महत्वाची गोष्ट, मत्स्य व्यावसायिकांना, छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना, म्हणजे एखादा किराणा मालाचा व्यावसायिक असेल, एखादा गवंडी काम करणारा असेल, मग त्याला सिमेंट वाहतुकीची मोठी अडचण असते किंवा त्याची छोटी छोटी कामं असतात, त्यांना ती उपयोगी होईल. अगदी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे ती असेल. त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन मी आंबा बागायतदारांच्याला कशी असेल, तर आंबा बागायतदाराचं खत त्याच्या बागेपर्यंत येतं, पण ते त्याच्या कलमापर्यंत जातं का, तर ही गाडी त्याच्या कलमापर्यंत त्याला खत नेऊन देईल. म्हणजे त्याचं बरीचशी कामं त्याची सोपी करतील. ही लवकरच बाजारात येते. अशी बरीचशी अजून नावं आहेत. जसं आपलं बिबट्या सगळ्यांना माहिती आहे, पण मालवणीत आपण त्याला बिबटो म्हणतो. आपली जी बाईक आहे
ती बिबटो या नावाने येईल. ओके. त्याला स्पीड असेल, हम्म. त्याच्यात ते सगळे असेल, बिबट्याची जी गुणधर्म आहेत ते त्या सगळं बाईकमध्ये त्याच्यात असतील. त्या बाईकमध्ये असतील. ओके. आता मला तुम्हा दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. शेवटचा प्रश्न, की आता तुम्ही एवढं सगळी आम्हाला माहिती दिलीत, पण भविष्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यांसाठी तुमचं काही गोल आहे का, किंवा कंपनीचं तुमचं नेमकं एम काय आहे? रेवण, काय सांगशील? माझं एम हे आहे कंपनीसाठी की आपल्या गाड्या आता फक्त सिंधुदुर्गात आहेत आणि मला ह्या गाड्या पूर्ण भारतात पोहोचवायच्या आहेत, नंतर पूर्ण इंटरनॅशनल करायच्या आहेत ह्या गाड्या आपल्याला. आता फक्त सिंधुदुर्गात गाड्या चालतात आणि सिंधुदुर्गाला बघून डिझाईन केलेल्या आहेत. आपण बाहेरचं सगळे जिल्हे पण म्हणू शकता किंवा स्टेट्स मध्ये पण ह्या गाड्या बघून आपण डिझाईन नाही केल्या. ह्या फक्त सिंधुदुर्गासाठी आहेत, बाकी स्टेट मध्ये चालतील पण सिंधुदुर्गाला फोकस करून बनवलेल्या आहेत. तर आपण आणखी गाड्या बनवणार बाहेरच्या स्टेटला आणि फोकस करून, हे माझं म्हणणं आहे. ओके सर, तुम्ही काय सांगाल? देशात जर विचार केला तर सगळ्यात कठीण परिस्थिती सिंधुदुर्गात आहे. आणि सिंधुदुर्गात ज्या गाड्या, जी वाहनं आम्ही तयार केली ती जर यशस्वी झाली तर ती भारतातल्या कानकोपऱ्यात पोहोचण्यास अजिबात अडचण राहणार नाही. म्हणून मी माझ्या टीमला मागच्या 2 वर्षापासून सांगतोय, फक्त सिंधुदुर्गात राहा. एकदा सिंधुदुर्गात आपण सेटल झालं, इथे आम्हाला काम करता आलं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर आम्हाला काम करता आलं, ते आम्ही केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की अलिबाग मध्ये डीलरशिप आजच फायनल झाली आहे. अच्छा. पुण्यात साठी उत्सुक लोक आज आम्हाला आमच्याशी भेटतायत आणि मला महाराष्ट्रात आणि पुऱ्या भारतात जाण्याला आता फार वेळ लागेल असं मला वाटत नाही आता. ओके. प्रेक्षकांना मला सांगायचं की इलयगो हा एक नवीन आगळावेगळा प्रकल्प ग्रुग्रीन कंपनीने आपल्या सगळ्यांसाठी आणलेला आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर शोरूमला भेट द्या, तुम्ही शंका क्लिअर करा. आणि अर्थातच ही गोष्ट सगळ्यांच्या फायद्याची आहेच. तुम्ही दोघं आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.